देशभरात शेतकरी विधेयक विरोधात प्रचंड विरोध दर्शविला जात आहे। मंगळवारी 8 डिसेंबरला भारत देश बंद पुकारत अनेक पक्षांनी विधेयकाचा निषेध व्यक्त केला। मंगळवारी अमरावती शहरात कुठे शांत तर कुठे उग्र आंदोलन दिसून आले। विद्यापीठ शिवसेना शाखाच्या वतीने रस्त्यावर भाजीपाला फेकून भाजप सरकारचा तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला। शिवसेना पदाधिकारी मोहन क्षीरसागर यांच्या नेतृत्वात आधी विद्यापीठ परिसरातील सर्व दुकाने बंद करण्यात आली। त्यात एका दुकानदारासोबत दुकान बंद करण्यावरून शाब्दिक वादही झाला। नंतर काहीच वेळात चौकात भाजीपाला फेकून मोदींचा निषेध व्यक्त करण्यात आला। या आंदोलनात केंद्र शासनाच्या विरोधात प्रचंड नारे देण्यात आले। या आंदोलनात शिवसेना पदाधिकारी मोहन क्षीरसागर, शैलेश डहाके, प्रतीक डुकरे यांच्यासह अनेक शिवसैनिक सहभागी झाले होते। परिसरामध्ये जो शेतकऱ्यांवर जो अन्याय केंद्र शासनाने जो कायदा लादलेला आहे त्या विरोधामध्ये आज विद्यापीठ शिवसेना शाखा व युवा सेना शाखेतर्फे या ठिकाणी त्या कायद्याचा विरोध केला जात आहे। कारण परंपरागत कोणतेही सरकार आलं तर या देशामध्ये फक्त कास्तकार हाच पिळला जातो आणि त्याची कोणतेही पक्ष असो किंवा सरकार असो हे पिळवणूक करतो। त्यामुळं या कायद्याच्या अटी जाचक अटी ह्या शिथिल कराव्या यासाठी पूर्ण कास्तकार या ठिकाणी संपूर्ण देशामध्ये पेटलेला आहे व त्यांच्या पाठीमागं संपूर्ण संघटना व इतर पक्ष आहे। तरी मोदी सरकारने हा जो कळकळीचा जो शेतकऱ्यांचा जो प्रश्न आहे याची गंभीरता लक्षात घेऊन शासनाने शेतकऱ्यांसोबत न्याय करावा या भूमिकेतून या ठिकाणी आज पूर्ण विद्यापीठ चौक बंद करण्यात आला आहे। अजय शृंगारेसह प्रदीप इंगोले, विदर्भ न्यूज, अमरावती।